डिप्रेशन म्हणजे नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती. असं म्हटलं की समोर येते ती जीवनात रस न उरलेली, दुःखी, हताश, निराश व्यक्ती. म्हणूनच सगळ्यांसोबत मैत्री करणाऱ्या, छान हसून खेळून राहणाऱ्या, यशस्वी करिअर करणाऱ्या व्यक्तीलाही डिप्रेशन असू शकतं, हे खरं नाही वाटत. डिप्रेशनचा असा प्रकार जो असतो पण दिसत नाही. तेव्हा बाह्य जगांमध्ये इतरांसारखं सर्वसामान्यप्रमाणे वावरणारी व्यक्ती खोलवर मनात कुठेतरी एकटी असते. एकांतामध्ये कुणाला कळणार नाही अशा पद्धतीने रडते. म्हणजे अगदी आत्महत्येचा विचार करत नसली तरी भरभरून जगण्याची इच्छा पण नसते. तेव्हा ते फंक्शनिंग डिप्रेशन असतं. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली. हाय फंक्शनिंग डिप्रेशन हा DSM-5 मध्ये एक क्लिनिकल डिप्रेशन किंवा एक मानसिक आजार म्हणून दिला नसल्याने काही तज्ञ याला निदान किंवा डायग्नोज केला जाणारा विकार समजत नाहीत. परंतु प्रत्यक्षात मात्र असा त्रास असणाऱ्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आणि मला स्वतःलाही असे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे आजचा भाग शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुमची जवळची व्यक्ती किंवा कदाचित तुम्ही देखील या त्रासातून जात असण्याची शक्यता आहे. फंक्शनिंग डिप्रेशन असणाऱ्या व्यक्ती बाहेर कुणालाही शंका येणार नाही अशा दिसतात. जे सांसारिक, व्यावसायिक आयुष्य सुरळीत सुरू असतं, तरीही त्यांना काहीतरी हातातून निसटून गेल्याची भावना सतत सतावत असते. काहीतरी सारखी हुरहुर वाटण्यात, अस्वस्थ वाटण्यात त्यांचं आयुष्य संपून जातं, पण ते डिप्रेसिव्ह वाटणं संपत नाही. त्यामुळे त्यांना डिप्रेशन असेल असं कुणालाच वाटत नाही. कारण बाहेरील जगात ती व्यक्ती जगाला चांगलीच दिसत असते. नोकरीच्या ठिकाणी कामावर जाते, घरात सगळी कामं करते, नातेवाईक, सणवार, किराणा, बिल ही सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडताना दिसते. हास्यविनोद करणं, सिनेमाला जाणं, प्रवास करणं हे पण करते. पण घरी एकटं असताना मात्र तिच्या चेहऱ्यावरचा मुखवटा गळतो. एकांतामध्ये एकटेपणा किंवा ज्याला एक एम्प्टीनेस म्हणता येईल असा त्यांना सतावत असतो. मग बिछान्यात शिरल्यावर किंवा बाथरूममध्ये अंघोळीच्या वेळेस ती व्यक्ती रडून घेते किंवा तिला रडायला येतं. बहुतेक वेळेस तिला काहीतरी त्रास आहे, हे तिच्या डोक्याखालच्या भिजणाऱ्या फक्त उशीला कळत असतं. दुर्दैवाने सगळं छान सुरू असताना कसला आलाय त्रास? आपणच वाईट शोधतोय का? किंवा कसलं दुःख आहे आपल्याला? सगळं तर चांगलं आहे, असा विचार करत ती व्यक्ती कधीतरी सेल्फ ब्लेममध्ये जाते आणि स्वतःच अपराधी तिला वाटत जातं. त्यामुळे साहजिकच आपलंच चुकतंय म्हणून मदत घेतल्या जात नाही. फंक्शनिंग डिप्रेशनची लक्षणं देखील आणि कारणं देखील नेहमीच्या क्लिनिकल डिप्रेशन सारखीच असतात. म्हणजे आनुवंशिक, जैविक कारणांसह काही आघातजन्य अनुभव, तणाव किंवा नात्यामध्ये जाणवणारी निराशा, मोठा अपेक्षाभंग, नाकारला गेल्याची भावना किंवा एखादं दुःख ज्यातून बाहेर पडणं न जमल्याने फंक्शनिंग डिप्रेशन येऊ शकतं. मग दुःखाची, रिक्तपणाची भावना असणं, चिडचिड होणं, थकवा जाणवणं, सतत अपराधीपणाची भावना असणं, झोपेमध्ये अडचणी येणं, म्हणजे खूप रात्र-रात्र असे झुरत बसणं बिछान्यावरती, विनाकारण मृत्यूबद्दल विचार करणं, अशी लक्षणं जर आढळत असतील, तर स्वतःलाच, कारण ही इतरांना जाणवत नाही, तेव्हा आपणच स्वतःला असं जर वाटलं, की ही लक्षणं आपल्यात आहेत, तर तज्ञासोबत बोलायला हवं. कारण अशाही व्यक्तींना नैराश्य असतं. पण एवढाच फरक आहे, की इतरांपासून लपवण्यात त्या यशस्वी झाल्या असतात. म्हणजे बाहेर छान असल्या तरी अंतर्मनात मात्र एकट्या किंवा दुःखी असतात. म्हणजे नकारात्मक भावनेच्या ओझ्याने थकून गेल्या असतात. पण अशा जवळच्या म्हणजे अशा व्यक्तींना अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा समजून घेऊ शकत नाही आणि बरेचदा त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहिलं जातं. कारण अगदी दाखवण्यात यशस्वी झाल्या तरी कुठेतरी त्यांच्या ते वागण्यात रिफ्लेक्ट होतंच. मग ह्यांना आयुष्यात कसा फारसा रस नाही, कारण एक पेसिमिझम असू शकतो. सगळं छान चालू आहे, मग एवढं काय नकारात्मक बोलायचं? बाहेर जायचं, छान फिरायचं, शॉपिंग करायचं, खायचं. कधी-कधी या लोकांना हे करण्यामध्ये एवढा उत्साह वाटत नाही. त्यामुळे इतर लोक त्यांना जज करू शकतात. खरं म्हणजे लपवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही त्यांच्याकडे लक्ष देणाऱ्या, म्हणजे त्यांची खूप काळजी घेणाऱ्या किंवा अगदी जवळच्या जिवलगांना काही लक्षणं तर दिसायला पाहिजेत किंवा दिसतात ॲक्चुअली. ती इग्नोर केल्या जातात, पण दिसायला पाहिजेत. म्हणजे किमान अगदी बिछान्यावर शेजारी असणाऱ्या जोडीदाराला आपल्या ह्या हताश
किंवा रात्री रडणाऱ्या जोडीदाराचं दुःख किंवा एकटेपण हे जाणवू शकतं किंवा जाणवायला पाहिजे. मग अशा वेळी त्यांना जवळ घेऊन त्यांना काही होतंय का? त्यांना आधार देऊन त्यांना डॉक्टरकडे न्यायला हवं. पण एक मात्र नक्की, की डिप्रेशन कुठल्याही कारणाने येणार असेल, म्हणजे एखाद्या ऋतूमुळे, कारण एक सीझनचं डिप्रेशन पण आहे. बाळंतपणामुळे, मेनोपॉजमुळे, आघातजन्य अनुभवांमुळे किंवा केमिकल इम्बॅलन्समुळे, कशाहीमुळे डिप्रेशन असू दे, पण मानसिक आरोग्य तज्ञांसोबत त्यावर काम करायला हवं, त्यांचा सल्ला घ्यायला हवा. औषधं, थेरपीच्या साहाय्याने त्यांना आनंदी जगण्यासाठी आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जवळच्यांनाही आनंदी छान जगण्यासाठी पाऊल उचलायला हवंच. खरं पाहिलं तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे, "जगी सर्व सुखी अशी व्यक्ती नाहीच." प्रत्येकालाच काहीतरी प्रॉब्लेम असतातच. अपयश आलं असतं, जवळच्यांना गमावलं असतं, जे मिळायला हवं ते मिळालेलं नसतं. ज्यांना मिळायला नको त्यांना मिळत असतं, त्याचाही त्रास होतो. म्हणजे ज्यांची क्षमता नाही, त्यांना जेव्हा मिळताना दिसतं त्याचाही त्रास होतो. जवळच्यांकडून कधी अवहेलना झाली असते, नात्यामध्ये परिपूर्णता नसते, अशी बरीच कारणं असतात, की जी डिप्रेशनसाठी कारणीभूत असू शकतात. पण मग आता काय करायचं? ह्या सगळ्यांचा जाब विचारायचा कुणाला? मग डिप्रेस होऊन आणखी निराश व्हायचं, दुःखी व्हायचं, की त्यापेक्षा आपण याच्यावर काम करायचं. कारण इतर लोक आपल्यासोबत कसे वागतात, यावर जर आपलं आनंदी राहणं अवलंबून ठेवलं, तर आपल्या आनंदाची किल्ली त्यांच्या हातात जाणार नाही का? किती अवघड होईल ते. म्हणजे जाणीवपूर्वक जे काही कारणं जी आहेत, ती डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकतात. त्याच्यासाठी जी जाणीवपूर्वक आपल्याला जी मेहनत घ्यायची असते, म्हणजे हर फिक्र को धुए में उडाने के लिए मेहनत घ्यावी लागते. सांगायला सोपं जरी असलं, तरी करण्यासाठी ते कठीण आहे. पण अशक्य अगदीच नाही. पण त्याच्यासाठी काय करायला लागेल? म्हणजे एकूणच सकारात्मकतेसाठी, कारण काही कारणं जी अनुवंशिक आहे, जैविक आहे, त्याच्यावरती तर आपल्याला खूप जास्त काही करणं शक्य कदाचित होणार नाही, मदतीच्या शिवाय. पण आपल्याला एक चौरस आहार, पुरेशी झोप घेणं, एखादा छंद जोपासणं, काहीतरी खेळ किंवा व्यायाम प्रकाराची आवर्जून सवय लावणं, मित्रमंडळींमध्ये, आनंदी लोकांमध्ये मिसळणं, प्राणायाम करणं, ध्यान करणं, अशा अनेक गोष्टी करत आयुष्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या छोट्या-मोठ्या चांगल्या घटनांची दखल घेत कृतज्ञ राहणं, त्याच्यासोबतच व्हॉलंटिअरिंग करणं म्हणजे स्वयंसेवी कामं करणं, की जे छोटंसं का असेना, पण सामाजिक कामामध्ये योगदान देणं, अशा अनेक गोष्टींनी सकारात्मक विचार जर अंगी बाणवले, तर डिप्रेशन होण्याची कारणं जी आहेत, ती आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येतात. म्हणजे जैविक आणि जी अनअव्हॉइडेबल कारणं आहेत ती सोडून. कारण संशोधनानुसार निराशावादी दृष्टिकोन असणाऱ्या, स्वभावाने अत्यंत ताठर असणाऱ्या, म्हणजे अजिबात फ्लेक्सिबल नाहीत, अत्यंत रिजिड असणाऱ्या, तणावाचा सामना करण्याची क्षमता कमी असणाऱ्या आणि एकूणच ज्यांचा सोशल कनेक्ट कमी आहे, मित्रमंडळ कमी आहे, अशा लोकांना नैराश्य आणि चिंताग्रस्ततेचे विकार होण्याची शक्यता जास्त आहे, हे संशोधन सांगतंय. तेव्हा आयुष्य हा प्रवास असला, तरी तो प्रवास आपल्यासाठी आणि आपल्यासोबत असणाऱ्या इतर सहप्रवाशांसाठी सुखकर करण्याची तयारी आपल्याला करायला नको का? म्हणजे मानसिक आरोग्यासाठी संकोच सोडून साथ एकमेकांना आणि स्वतःला द्यायलाच हवी. तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अजून एका मानसिक आजाराविषयी जाणून घेण्यासाठी. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.